बघा, सोलापुरात भाजपला कौल मिळणार असल्याचा आमच्या एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आमचा जो अंदाज एक्झिट पोलचा त्यानुसार भाजपला 505 मतं तर महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना 110 मतं मिळण्याचा अंदाज आहे। बघा, एक्झिट पोलमध्ये सोलापुरात भाजपची बाजी आहे। भाजपचे राजेंद्र राऊत विजयी होण्याची शक्यता आहे। बघा, एक्झिट पोलमध्ये सोलापूरमध्ये भाजपची बाजी मारली जाईल असा अंदाज आहे। बघा, कुठल्या पक्षाला किती मतं मिळतील आपण पाहूया। सायली, आपण प्रेक्षकांना दाखवूया की कुठल्या पक्षाला किती मतं मिळण्याचा अंदाज आहे। तर सोलापूरमध्ये आपण पाहतोय, सोलापूरमध्ये 615 पैकी भाजपला 505 तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 110 मतं मिळण्याची शक्यता आहे। बघा, सोलापूरमध्ये संभाव्य विजयी उमेदवार कोण असणार आपण पाहणार आहोत। सोलापूरमध्ये एकूण 615 मतं आहेत। भाजपला 505 तर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसला 110 मतं मिळतील असा अंदाज आहे। सोलापूरमध्ये संभाव्य उमेदवार कोण असणार आहे बघा, राजेंद्र राऊत, जे भाजपचे राजेंद्र राऊत आहेत ते सोलापूरमध्ये संभाव्य विजयी उमेदवार असणार आहेत। बघा, सोलापूरमध्ये भाजप बाजी मारणार असा अंदाज आहे। भाजपचे राजेंद्र राऊत हे संभाव्य विजयी उमेदवार असतील सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये।